रायगड प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या आनंदाने उत्सवामध्ये या ठिकाणी साजरी होत असताना आज या ठिकाणी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या भागातील माजी नगरसेवक प्रमोदजी काशी तसेच आमचे ज्येष्ठ प्रमुख सल्लागार माननीय बाळासाहेब आघोळे पत्रकार तसेच आरडी गायकवाड मौली वागचौरे तसेच आमचे सल्लागार नवगुरू मामा विजय पाटील या ठिकाणी टोटो डावरे संजय जाबा आरडी शिवशरण सुनी मालक तसेच योगेशजी काकडे व पोलीस जोडबाई पोलीस स्टेशनचे ज्यांना कर्तव्यदक्ष एक पोलीस डिपार्टमेंट म्हणून ओळखलं जातं असे आमचे जवळचे सीमे असलेले शिवशरण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच आमच्या भागातील सामाजिक सेवेचे ज्यांनी स्वतःला वाहून घेतले असे सर्वांचे लाडके शिवाजी मामा भोसले नितीन वालेकर हे सर्वजण राकेश सोनवणे मालक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो आणि मी या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असताना या रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविकांतजी प्रकाश चौगुले यांनी खरोखरच या नगरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण केलेलं आहे। गेले 8-9 वर्ष झालं रवीनं एक सामाजिक कार्य उभं केलेलं आहे। रवी हा हनुमाननगरमध्ये जरी दिसायला जरी छोटा असला असेल पण त्यांनी कार्यामध्ये फार मोठी झेप घेतलेली आहे। त्याला एक वारसा लाभलेला आहे। माजी नगरसेवकचा तो मुलगा आहे। दिवंगत लक्ष्मीबाई प्रकाश चौगुले व प्रकाशजी चौगुले यांच्या रक्तामध्येच एक नेतृत्व होतं की त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। दिवंगत प्रकाश चौगुले एक असं नेतृत्व होतं गल्लीमध्ये की संपूर्ण हनुमाननगरमधल्या समाजाला एकत्रित संघटित करून संपूर्ण समाज पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य कष्टी घातलेलं आहे आणि त्यांच्याच हाताला हात मारून रवीनं आज या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असताना संपूर्ण 18 पगड जात 12 बुलेट ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा लोकांना एक समतेचं नेतृत्व दिलं। तेच विचार रवीनं आपल्या अंगीकृत केलेला आहे। कारण शिवाजी महाराजांनी कधीच जातीवाद धर्मवाद केला नव्हता। त्यांची लढाई फक्त अस्तित्वासाठी होती। ज्या महापुरुषानं तुम्हा आम्हाला रयतेचं राज्य निर्माण करून एक समता निर्माण करण्याचं काम त्या महाराजांनी केलं तीच कार्य आज या हनुमाननगरमध्ये रवी करतोय। खरोखरच मला त्याचा अभिनंदन करू वाटतंय, त्याचा गौरव करू वाटतंय। ज्या हनुमाननगरमध्ये प्रकाश चौगुले नेतृत्व केलं ते नेतृत्व आज त्याने नेत आहे। सर्वांना एकत्र करण्याचं काम रवीने केलेलं आहे। असंच रवीनं यापुढे देखील संपूर्ण समाजाला घेऊन जाऊन आपण एका जातीचं एका धर्माच्या पुरतं काम न करता सर्व लोकांना घेऊन जातो, तोच नेता होत असतो, तोच नेतृत्व पुढे जात असतं। असं एकमेव नेतृत्व प्रकाश चौगुले नंतर असेल तर रवी चौगुले असेल या गल्लीमध्ये मला खरोखर त्याचा आनंद वाटतोय आणि त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा। कारण एक हनुमाननगरमध्ये 2 मंडळ बघितले मी, एक भीमदर्शन तरुण मंडळ सर्व समाजाच्या लोकांना बोलून न्याय द्यायचं काम केलं। त्यानंतर रवीनं रायगडच्या माध्यमातून काम केलं। असं मी गौरव एवढ्यासाठी करतो की हा जो संघटना आहे ही कोणाला जमत नाही कोणाला बी, कारण सगळे लोक एकत्र राहण्याची एवढी मोठी संख्या एकत्र गोळा करायचं ही साधी गोष्ट नाही आहे। मी परत एकदा रवी तुला धन्यवाद देतो। असं तुझं कुठलंही कार्य राहू दे, तुझ्या आम्ही पाठीशी उभे आहेत। यापुढं आपण या ठिकाणी आम्हाला बोलवला, सन्मान दिला, आमच्या सर्वांच्या हातून या ठिकाणी महाराजांची पूजा आयोजित केली, त्या पूजेला सर्व आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो। जय भवानी, जय शिवाजी, जय भीम।